कोपरगाव शहरातील शारदानगर भागात आज दिनांक 14 जून रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास विजेचा जोरदार कडकडाट झाला। काही क्षणातच वीज थेट एका बंगल्यावर कोसळल्याने स्थानिक रहिवाशांमध्ये खळबळ उडाली। या आघातात बंगल्याच्या स्लॅबला काहीसा खड्डा पडला असून शेजारीच बसवलेले सौर ऊर्जेचे पॅनलचे काही प्रमाणात नुकसान देखील झाले आहे। विजेच्या या परिणामामुळे परिसरातील काही घरांमधील टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, यूपीएस यांसारख्या विद्युत उपकरणे निकामी झाल्याचे दिसून आले आहे। घटनेच्या वेळी वीज पुरवठा बंद असल्यामुळे कोणतीही शॉर्ट सर्किट, आग किंवा जीवितहानीसारखी मोठी दुर्घटना घडली नाही। ही बाब विशेषतः दिलासादायक ठरली आहे। अचानक झालेल्या या घटनेमुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण पसरले होते। विजेचा प्रचंड कडकडाट, त्यानंतर घरावर पडलेला आघात आणि उडालेली धावपळ या सगळ्या प्रसंगाने नागरिकांच्या मनात घबराहट निर्माण झाली। मात्र सुदैवाने मोठा अनर्थ टळल्याने स्थानिकांनी सुटकेचा निश्वास टाकला। पावसाळ्यात वीज कोसळण्याचे प्रकार अधिक प्रमाणात घडतात। अशा वेळी नागरिकांनी वीज कडकडत असताना उघड्यावर जाणे, मोबाईलवर बोलणे किंवा झाडाच्या खाली थांबणे टाळावे। पाऊस सुरू असताना घरातील उपकरणांचे प्लग काढून ठेवावेत, जेणेकरून आपल्याला कुठल्याही प्रकारची हानी पोहोचणार नाही याची काळजी नागरिकांनी घ्यावी। संवाद महाराष्ट्रासाठी रवी वाघडकर, कोपरगाव। करीबन 2:45च्या दरम्यान घटना घडली। आम्ही सगळे असे खाली घरात बसलेलो होतो आणि अचानक मोठा आवाज आणि एकदम उजेड झाला वरतून। तर आम्ही थोड्या वेळ शांतच राहिलो, पण असं वरून दिसतं की झाडाच्या असे वरून पानं पडायला सुरुवात झाली हिरव्या। त्यावेळेस आम्ही बघितलं वरती येऊन, तर वरती एक थोडासा खड्डा पडलेला होता, अर्धा 1 फीटचा, आणि त्याच्यानंतर सोलर फुटलेला होता। तर त्यावेळेस कळलं की हे आपल्या घरावर वीज पडली म्हणून। असं घरामध्ये काही नुकसान झालंय का? नाही, घरातलं त्यावेळेस असं म्हणजे नशीब होतं की त्यावेळेस लाईट नव्हती, त्याच्यामुळे असं काही सहसा काही असं नुकसान नाही झालं। आजूबाजूच्या ज्यांच्या घरात जसं इन्व्हर्टर वगैरे होतं, त्यांनी इन्व्हर्टर चालू होते, तर त्यांच्या कोणाचं फ्रीज गेलेलं आहे, कोणाचं टीव्ही गेलेला आहे, कोणाचं एसीचं पण झालेलं आहे थोडंसं नुकसान। मी शारदानगर मधला रहिवासी आहे। आता जी वीज पडली ती आमच्या गल्लीमध्येच 1 नंबर गल्लीमध्ये पडली आणि इतका भयंकर तिचा आवाज होता का इथं समोरचं घराचं नुकसान झालंय। वरती थोडासा खड्डा पडलाय, सोलर फुटलाय, आणि विशेष म्हणजे आमचं नशीब का माझी मुलगी तिथं बाहेर बसलेली होती, तिच्या हातामध्ये मोबाईल होता। मी तिला ओरडलो, म्हणलं मोबाईल ठेवून दे आतमध्ये, त्या बोलूस तर त्या क्षणात हे झालं। म्हणजे आमचं नशीब मुलगी आमची। फ्रीज बंद पडलं, वॉशिंग मशीन बंद पडलंय। साधारण 2:45-3च्या दरम्यान काहीतरी घडलंय आणि नारळाच्या फांद्या बारीक पडल्या खाली।